नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, वनकम. कसं काय? मी आपला मित्र फ्रान्सिस आणि हे माझं यूट्यूब चॅनल आहे फ्रान्सिस गोपाल म्हणून. तुम्ही लोक मला सर्च करू शकता यूट्यूबवर. आणि सध्या मी नवीन आहे या फील्डमध्ये आणि या कॅमेरा फेसिंग व्हिडिओ शूटमध्ये किंवा यूट्यूब चॅनलवर. पण आशा करतो माझे सगळे भारतीय, माझे मित्र, माझे बांधव, मेरे दोस्त, माझे जो भी मेरे फ्रेंड लोग हैं मला सपोर्ट करतील. आणि सध्या मी आता US मध्ये आहे, मिशिगनला. ॲक्च्युली तुम्हाला बोलू इच्छितो आहे की माझं नाव काय आहे, मी काय करतो आणि मी कुठे आहे सध्या आणि मी व्हिडिओ कशाला काढतो आहे. तर ॲक्च्युली माझं नाव माझं नाव आहे फ्रान्सिस गोपाल. मी महाराष्ट्र मुंबईमधून आहे आणि सध्या माझी एक हे ड्रीम होतं की माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल असावं, कारण की मी US मध्ये राहतो आणि सध्या सगळ्यांना लाज असते, सगळ्यांना वाटतं की अरे यार कसं होईल, आपल्याला पण असलं पाहिजे. पण मी काढतो आहे, मी करतो आहे. मी बहुतेक सुधरत जाईन स्वतःला, स्वतःची व्हिडिओ क्वालिटी, स्वतःचं बोलायचं कसं आणि कसं चांगलं बेटर अँड बेटर होऊ शकतो हे मी प्रयत्न करेन. फक्त तुम्हा लोकांची मला सपोर्ट पाहिजे. तर तर आजचा वेदर तुम्हाला दाखवतो मी कसं आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझ्या चारू बाजूला कसं वेदर आहे, खूप एकदम मस्त, एकदम झकाससारखा वेदर आहे. सगळं बर्फाने झाकलेला. इकडचं मिशिगन या स्टेटमध्ये आहे मी, US मध्ये. मिशिगन हे कुठे आलं US मध्ये, गुगल मॅपमध्ये तुम्ही बघू शकता. हे ॲक्च्युली कॅनडाच्या जवळपासच आहे. आणि इकडे चालताना पण मला एकदम बघून चालावं लागतं, कारण की जे बर्फ आहेत ना ते एकदम चिपकलेले आहेत रस्त्याला आणि एकदम स्लिपरी झाले रोड. तर व्हिडिओ काढता तुम्हाला हे पण मला दाखवायचं आहे की सध्या माझ्याकडे कसं आहे काय. आणि लोक पण कोणी बाहेर येत नाही, पण मी तुमच्यासाठी भावांनो आणि भावाच्या बहिणींनो, तुमच्यासाठी फक्त मी आलो आहे व्हिडिओ काढायला. तर फक्त तुमचं सपोर्ट पाहिजे. फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. हे फक्त मी ऐकलेलं पहिले, आता मला ऐकलेलं आणि बघितलेलं की व्हिडिओमध्ये असे बोलतात, आता मला स्वतः पण बोलावं लागते. आणि आता लाज न बिजणं सगळं सोडावं लागेल भाऊ आणि बहिणींनो, कारण की भरपूर लाजलो आणि भरपूर काय टाईम वेस्ट केला मी. ॲक्च्युली माझं चॅनल मी खूप पहिल्याच ओपन करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आणि जिसको आहे शरम उसके फुटे करम. तर तुम्हाला मी माझं इकडचं सिनारी दाखवतो कसं आहे. हातामध्ये मोजे घातलेले आहेत. जर तुम्ही अशा थंड ठिकाणी येतात तर तुम्हाला ही अशी कानमध्ये पूर्ण झाकलेली टोपी, हँड ग्लव्स आणि सगळं एकदम जाड असं जॅकेट पण घातलेलं पाहिजे. आणि तुम्हाला माझा व्ह्यू दाखवतो इकडचा, एक मिनटं. तसा हा सुंदरचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण बर्फाने झाकलेलं आहे, सूर्य पण दिसत नाही आहे आणि माझ्या आजूबाजूचं सगळं असं व्ह्यू आहे इकडचं. तर वाटल्यास मी इकडचा बॅक कॅमेराने शूट करून दाखवतो. तर हे प्रकारे हे तुम्ही बघू शकता. हे जी स्ट्रीट आहे, स्ट्रीट खूप स्लिपरी झालेली आहे आणि गाडी पण चालवताना ना खूप स्लोली चालवावं लागतं, कारण की थोडं पण तुम्ही फास्ट केलं आणि कंट्रोलमध्ये नाही झाली तर गाडी झाले इकडे तिकडे होऊन कोणाला तरी जाऊन लागेल. तर असा व्ह्यू आहे इकडचा.
तर तुम्ही बघू शकता एवढं थंड आहे, तुमच्यासाठी मी एवढा एफर्ट टाकतो आहे. ॲक्च्युली हात पण पूर्ण आकडलेले आहेत माझे, पूर्ण गार एवढा आहे ना भावानो की हा फोन पण मी पकडू नाही शकत हातात, आणि माझ्याकडे ते स्टिक पण नाही आहे हे पकडण्यासाठी. तर एवढी थंडी आहे भाऊ इकडे, आणि बाहेरचं वेदर मायनसमध्ये आहे. तर तुम्ही समजू शकता की इकडे किती एकदम गारवा आहे. तर मी शेफ आहे ॲक्च्युली. मी रेस्टॉरंट आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेल्या 11 वर्षापासून काम करतो आहे. माझी जर्नी काय आहे मी तुम्हाला दाखवेन. मी रेस्टॉरंटमध्ये कसं कुठे काम करतो ते पण दाखवेन. फक्त तुम्हाला लोकांची साथ पाहिजे आणि सपोर्ट पाहिजे भावांनो. आणि तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला कसं आहे व्ह्यू. मला सारखं फोकस करावं लागतं कॅमेरा, कारण की एवढं ब्राईटनेस आहे ना आजूबाजूला. आणि सनग्लासेसचं महत्त्व आता कळतं, कारण की सनग्लास नसेल ना तुमचे डोळे पूर्ण एवढ्या ब्राईटनेसमुळे ना तुमचे डोळे पूर्ण उघडणार पण नाही. आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही लोक कधी गेलेले का एवढ्या थंड जागेवर, आणि गेलेले तर काय काय तुमच्याबरोबर घडलेलं. आणि बाकी आशा करतो सगळे बरे असतील. आणि या तुमच्या भावाला प्लीज सपोर्ट करा. तुम्हा लोकांची सपोर्टची गरज आहे, कारण की तुम्ही लोकच आहेत जे 0 to हिरो बनवतात सगळ्यांना. आणि या तुमच्या भावाला पण प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे चांगले मित्र जे असतील, जे फॅमिली असतील, त्यांना शेअर करा आणि मला सबस्क्राईब करायला विनंती करा. तुमचं नेहमी आभार राहील माझ्यावर. मी नेहमी तुमच्यासाठी आभारी राहीन. हा हात दुखला भावांनो, हात पकडून. तर असा सीन आहे बघा. कोणीच दिसत नाही, तुम्हाला मी दाखवतो कोणीच नाही आहे बाहेर, कारण की एवढ्या गारव्यामध्ये कोण येणार आहे बाहेर. पण काय करणार, आपल्याला फेमस व्हायचं ना. फेमस व्हायचं तर काय ना काय करावं लागेल. हात पण माझे जाम झाले असे पूर्ण कॅमेरा होल्ड करत. तर असं आहे US मध्ये कसं सर्वाईव्ह करणं पण खूप कठीण आहे इकडे. आणि US मध्ये येताना काय काय सामान घेऊन यावं आणि काय काय लगेजमध्ये पॅक करावं मी तुम्हाला आयडिया सांगेन माझ्या एका व्हिडिओमध्ये. तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ बघा, मी तुम्हाला गाईड करेन की काय काय तुम्ही आणलं पाहिजे आणि काय काय गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत तिकडेसाठी. आणि इकडे तुम्ही रोड पण बघू शकता कसे स्लिपरी झालेत हे बघा. आणि अशा वेळेमध्ये ना गाडी खूप स्केट करते. खुद को तेरे लिए मैं जोगन बन के घूमूं दर दर को. आ जाना तू इससे पहले हो जाऊं बदनाम. सांसों की माला पे सिमरूं मैं तेरा नाम. Chauffeur cars, tailor suits, lakhande pair. I'm a motherfucking millionaire. Foreign the deals, mote dinars. I get dirty money, superpowers. Munda hai rare, karda nahi care. I'm a motherfucking millionaire. Italy the maid, fat cigars, pull up like a shake. Chauffeur cars, tailor suits, lakhande pair. Shit, I'm a motherfucking millionaire. Munda top the brand, ag lagi hui stocks nu. रेड बुल नाल गलासी खंब लगे मेरे थॉट्स नू. 10 साल हो गए अज भी उन्हां दे ज़हन च मैं रेंट फ्री. पोल डांस रोज मैं कराउंदा बिलो उंगलां ते ऑप्स नू. ओ चौंदे ने भलाए मुंडा दिंदा नहीं शिट कोई, मेरे नाल मुकाबले च हुंदा नहीं फिट कोई. अज